आता बातमी आहे शिक्षण क्षेत्रातील. ही बातमी पाहून पालकांना आता तुम्हीच ठरवा मुलांना आता नेमके शिकवायचे तरी कसे. पाहूयात सविस्तर बातमी. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या सणसवाडी जवळील दरेकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्याने पालकांनी थेट आपल्या मुलांना शिरूर पंचायत समितीच्या व्हरांड्यात येऊन बसवले आणि त्याच ठिकाणी इयत्ता 6वी आणि 7वीचा वर्ग भरवला. त्यांचे शिक्षक होते स्वतः पालक. यावेळी या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अनेक व्यथा मांडल्या. गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांच्या दालनात त्यांना घेरावा घालत पालकांनी 2 शिक्षकांची मागणी केली. मात्र 2 शिक्षक देणे शक्य नसून एकच शिक्षक देऊ असे त्यांनी सांगितले. कारण शासनाने शिक्षक भरती न केल्याने एकट्या शिरूर तालुक्यात 100हून अधिक रिक्त पदे शिक्षकांची आहेत. त्यामुळे पूर्ण राज्यभरातील गोरगरिबांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. यावर शिक्षक भरती करून लवकर तोडगा काढणे शासनाची जबाबदारी आहे. कारण गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची केवळ गावोगावच्या जिल्हा परिषद शाळाच या महत्त्वाच्या असतात. श्रीमंत लोक आपली मुले इंग्लिश मिडियमला टाकतात आणि आवाच्या सव्वा फी भरतात. मात्र ते गरिबांना शक्य नाही. त्यांचे आपल्या पाल्यांना अधिकारी मिळण्याचे स्वप्न खरंच पूर्ण होईल का, यात हे शंका निर्माण होते. एकट्या शिरूर तालुक्यात जर 100हून अधिक शिक्षक नसतील तर पुणे जिल्ह्यातील आणि राज्याची परिस्थिती काय असेल. त्यामुळे हा आता एक मोठा कळीचा मुद्दा सरकारसमोर उभा राहू शकतो. पाहूयात या पालकांचे म्हणणे. तुम्ही इथंच अभ्यास करता का रे? इथेच अभ्यास करते. कितीला आहेस तू? कोणतं गाव तुझं? काय समस्या काय शिक्षकांची तुमच्या? शिक्षक नाही आम्हाला, शिक्षक कमी आहे तुम्हाला. तुझं नाव काय? पूर्ण नाव? अर्णव संतोष चकोर. काय अडचण काय शाळेमध्ये तुमच्या? आम्हाला शिक्षकच नाही तर आम्ही शिकायचं कसं? आम्हाला इथं दुसरीकडे शाळेला जायला लागलं तर बिबट्याची भीती आहे. मग आम्ही शिकायचं कुठं? आता शिक्षक द्या ना तुम्ही, आम्हाला शिक्षक द्या. आम्ही आता दरेकरवाडीवरून इथं आलोय शिक्षक मागायला. शिक्षक द्या. आता पंचायत समिती म्हणते की शिक्षक देते पण आम्हाला शिक्षकच येत नाही. आम्ही शिकायचं कसं? आणि आता घरचे ओरडतात की तुम्हाला शिक्षक नाही तर अभ्यास का नाही करीत तुम्ही. मग आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं? वाघाची भीती आहे त्यामुळे मग आम्ही मुलांना शाळेत लांब पाठवू शकत नाही. मग आमची मुलं शिकणार कुठं? तुम्ही पालक आहेत का तिथं सदस्य? सदस्य आहे काय आणि नाव पालक तुमचं? सुद्धा आहे. सुरेखा निळकंठ दरे. तुमचं काही नाव काय? संगीता सोमनाथ चकोर. तुमचं नाव काय? अश्विन कंठ. तुमची पण मुलं आहेत? आम्हाला एक वापर आहे ना एवढे सर्वसामान्य लोक हे शहरी शाळेमध्ये शिकतात पाठी शाळेमध्ये जे लोकांना बिबट्याची भीती आहे गावामध्ये लहान लांब लावू शकत नाही. शिक्षक कसं करणार शिक्षणाचं? 6वी 7वीला शिक्षक नाही तर 1ली ते 5वीचा शिक्षकांचं लक्ष यांच्याकडे जातं. मग तर 1ली ते 5वी पर्यंत पण विद्यार्थ्यांकडे लक्ष देता येत नाही त्यांना आणि 6वी 7वीचा पण अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे काय झालंय पट कमी मुलं पालक अक्षरशः म्हणतात मुलं काढायची. आता मुलं जर काढली तर सणसवाडी पर्यंत इतकी बिबट्याची याची भीती रात्री येताना जाताना जायची याची सोय मुलं शाळेतून निघली आमचं पटसंख्या वाढणं कसं ना. एकदा मुलं आमच्या शाळेत गावातून दुसरी केल्यानंतर आमची पटसंख्या वाढणं कशी? तुम्ही पटसंख्या आणा मागे आणायची पूर्ण. तुम्हाला डायरेक्ट पाहिलं ना, तुम्हाला भरपूर इंटिमेशन दिलेलं आहे, तुम्हाला पत्र व्यवहार केलेले आहे, फोनवरती झालेले आहे. अक्षरशः तुम्ही फोन उचलत नाही म्हणून आम्ही आलो इथं. असं नाही की आम्ही पहिल्यांदाच आलोय तुमच्याकडे, नाही आलेलो. सर काय सांगाल आज आपल्याकडं दरेकरवाडीचे जे काय पालक आले होते विद्यार्थ्यांना घेऊन, शिक्षक कमी आहेत म्हणतात, काही ऍडजस्टमेंट केली नाही? सध्या सदर शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेकरवाडी या ठिकाणी 1 ते 7वी पर्यंतची शाळा आहे. सदर शाळेचा 1 ते 5चा पट 17 आहे आणि 6 ते 7चा पट 29 आहे. सदर शाळेमध्ये 1 ते 5 साठी 3 शिक्षक मंजूर आहेत आणि 6 ते 7 साठी 2 शिक्षक मंजूर आहेत. परंतु सदर शाळेत 3 उपशिक्षक सध्या कार्यरत आहेत आणि 2 पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदे असल्यामुळं समस्त ग्रामस्थांच्या भावना तीव्र होते की आमच्या शाळेला 2 शिक्षक हे पाहिजेच. या भूमिकेतून त्यांनी या ठिकाणी ती मुले या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आणली होती. तसं करणं पालकांनी अपेक्षित नाही, परंतु या ठिकाणी तालुक्यामध्ये उपशिक्षकांची जवळजवळ 87 पदे रिक्त आहेत आणि त्यांना शिक्षक देणं हे जरी बरोबर असलं तरी आज रोजी सध्या शिक्षक या कार्यालयात उपलब्ध नाहीत. परंतु आपण एक त्यांच्या रिक्त पदानुसार
तालुक्यामधील जी कमी पटाची शाळा आहे आणि त्या शाळेवर 2 शिक्षक कार्यरत आहेत, अशा एका शिक्षकाची तात्पुरती आपण त्या ठिकाणी केलेली आहे.